ड्रीप इरिगेशन करायची आहे, पण ठिबकची लांबी किती टाकायची हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर राहतो. आणि एक मुकेश म्हणून शेतकरी, त्यांनी हाच प्रश्न, आम्ही एक व्हिडिओ टाकली होती की कोणती ड्रीप सही आहे अशी हिंदीमध्ये व्हिडिओ होती, तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये हा प्रश्न विचारला आहे की त्यांच्या शेताची जी लांबी आहे ना ही 400 फूट आहे, मग याच्यासाठी कोणत्या ठिबकचा उपयोग करावा. तर बघा, तुम्ही जर सबलाई शेताच्या मध्ये टाकली तर ह्या बाजूला सुद्धा 200 ते 220 फूट कव्हर होईल आणि ह्या बाजूला सुद्धा 200 ते 220 फूट कव्हर होईल. तर ह्या शेतासाठी, ज्या शेताची लांबी 400-450 फूट आहे, इथे सबलाईनमध्ये टाकली पाहिजे आणि 16 mm ची नळी वापरली पाहिजे. समजा तुम्हाला जर सबलाईनमध्ये टाकायची नसेल आणि एका बाजूला टाकायची असेल बांधाच्या, तर मग 20 mm नळी जी असते ना ती 300 ते 350 फूट लांबीपर्यंत चालते. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही 20 mm नळीचा उपयोग करू शकतात. पण त्याच्यासाठी मग तुमचं शेत 400 नाही, कमीत कमी 300-350 फूटच पाहिजे. तर तुम्हाला ही माहिती होती का, मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याही मनात जर असाच काही प्रश्न असेल तर तोही कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि ही माहिती फार जरुरी माहिती आहे, कारण भरपूर सारे शेतकरी हजारो लाखो रुपये खर्च करून ठिबक सिंचन करतात, पण योग्य ती तांत्रिक माहिती नसल्यामुळे त्यांची ठिबक वाया जाते. म्हणून ही माहिती तुमच्या आजूबाजूला तुमचे ओळखीचे जेवढे पण शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.